Hello students, myself Neeta Panduranga Sarode, Department of Environmental Science, TC College Baramati. Today we study practical nitrogen practical. We used for this method Geldahl method. Our semester is third, paper is third, paper code is EVS 2303. Practical name is or title of the practical is nitrogen practical. For this practical we use Geldahl method. Aim of the practical: to determine available nitrogen from given soil sample by alkaline permanganate method is also called as Geldahl method. म्हणजे या प्रॅक्टिकलचं मेन एम आहे टू डिटरमाइन अवेलेबल नायट्रोजन फ्रॉम गिवन सॉईल सॅम्पलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट असतात. म्हणजे कार्बन असतो, नायट्रोजन, नायट्रेट, अमोनिया, वेगवेगळ्या प्रकारचे जे कंटेंट असतात त्यातला एक नायट्रोजन आहे आणि तो प्लांट ग्रोथसाठी म्हणा किंवा प्रत्येक प्लांटच्या इसेन्शियल ग्रोथसाठी किंवा ॲज अ न्यूट्रिएंट म्हणून तो इम्पॉर्टंट असतो. म्हणून आजच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण टू डिटरमाइन अवेलेबल नायट्रोजन फ्रॉम गिवन सॉईल सॅम्पल म्हणजे सॉईल सॅम्पलमध्ये जो अवेलेबल नायट्रोजन आहे तो आपण डिटेक्ट करणार आहोत. तर मेथड कोणती आहे तर त्यासाठी मेथड आहे अल्कलाइन परमॅग्नेट मेथड, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज जेल्डाल्ट मेथड. इंट्रोडक्शन: नायट्रोजन अकर्स इन द सॉईल इन बोथ कॅटॅनिक अँड ॲनायनिक फॉर्म. म्हणजे नायट्रोजन हा सॉईलमध्ये दोन प्रकारे कॅटॅनिक आणि ॲनायनिक फॉर्ममध्ये सापडतो. कॅटॅनिक फॉर्ममध्ये म्हणजे NH4+ आणि ॲनायनिक फॉर्ममध्ये म्हणजे NO3- और NO2- ह्या फॉर्ममध्ये सापडतो. हाऊएवर नायट्रोजन कंटेंट ऑफ द सॉईल इज डिपेंड ऑन रेट ॲट विच ऑर्गॅनिक नायट्रोजन इज कन्व्हर्टेड इंटू इनऑर्गॅनिक नायट्रोजन. म्हणजे ऑर्गॅनिक नायट्रोजन आहे म्हणजे ज्या रेटला ऑर्गॅनिक नायट्रोजन हा इनऑर्गॅनिक नायट्रोजनमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे यांना असं म्हणायचं यामध्ये की नायट्रोजनचा जो रेट आहे सॉईलमधला तो रेट म्हणजे ऑर्गॅनिक नायट्रोजन ज्या रेटला इनऑर्गॅनिक नायट्रोजनमध्ये कन्वर्ट होतो तो रेट म्हणजे सॉईलमध्ये त्याच्यावर डिपेंड असतं की सॉईलमध्ये नायट्रोजन किती प्रमाणात आहे. द एस्टिमेशन ऑफ नायट्रोजन सप्लाइंग ॲबिलिटी ऑफ द सॉईल इज एस्टिमेटेड बाय डिस्टिलिंग सॉईल विथ अल्कलाइन परमॅग्नेट सोल्युशन. म्हणजे याच्यामध्ये अल्कलाइन परमॅग्नेट सोल्युशन वापरतात म्हणून याला आपण अल्कलाइन परमॅग्नेट मेथड असं म्हणतो. हे झालं इंट्रोडक्शन नॉर्मली आपल्या नायट्रोजनच्या प्रॅक्टिकलचं विथ द अल्कलाइन परमॅग्नेट मेथड. खाली आहे प्रिन्सिपल आहे. Principle of this practical is known quantity of soil is distilled with alkaline potassium permanganate solution which gives ammonia. This liberated ammonia is determined volumetrically and serve as the index of the availability of a nitrogen status. Principle काय सांगतं तर नॉन क्वांटिटी ऑफ सॉईल इज डिस्टिल विथ अल्कलाइन पोटॅशियम परमॅग्नेट सोल्युशन. म्हणजे सॉईलची जी नॉन क्वांटिटी आपण जी काही सॉईल घेणार आहोत सॅम्पल म्हणून ती आपल्याला माहीत आहे क्वांटिटी, त्याच्यामध्ये आपण पोटॅशियम परमॅग्नेट सोल्युशन टाकणार आहोत डिस्टिल विच गिव्स अमोनिया, ते आपल्याला अमोनिया देणार आहे. दिस लिबरेटेड अमोनिया इज डिटरमाइंड व्हॉल्युमेट्रिकली. म्हणजे जो काही अमोनिया त्यातनं बाहेर पडेल तो आपण व्हॉल्युमेट्रिकली डिटरमाइन करणार आहोत अँड सर्व ॲज अ इंडेक्स ऑफ द अवेलेबिलिटी ऑफ नायट्रोजन स्टेटस. आणि मग नायट्रोजनचं जे काय स्टेटस आहे किंवा जे काही अमाऊंट आहे सॉईलमधले ते आपण डिटरमाइन करणार आहोत. हे आहे प्रिन्सिपल. नंतर आहे रिएजंट. विच रिएजंट वी आर यूज्ड फॉर दिस प्रॅक्टिकल. द रिएजंट्स आर 2.5% सोडियम हायड्रॉक्साईड दॅट इज NaOH. Second one is a 0.32% potassium permanganate that is KMnO4. Third one is a 0.02 normal sulfuric acid that is a H2SO4. Then we used mix indicator and then we used boric acid that is H3PO4. Then we see procedure of this practical. ट्रान्सफर 1.0 मीन्स 1 ग्रॅम सॉईल सॅम्पल इन अ जेलडाल्ट फ्लास्क. आपण सुरुवातीलाच बघितलं आपण जेलडाल्ट मेथड वापरतो. म्हणजे जेलडाल्टची एक असेंब्ली असते व फ्लास्क असतो. आपण ज्यावेळेस प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहोत त्यावेळेस आपण हा फ्लास्क बघणार आहोत. ते 1 ग्रॅम सॉईल सॅम्पल इन अ जेलडाल्ट फ्लास्क. त्या फ्लास्कमध्ये 1 ग्रॅम सॉईल सॅम्पल घ्यायचे. त्याच्यामध्ये नंतर ॲड 10 ml ऑफ डिस्टिल वॉटर, शेक वेल अँड कीप फॉर 5 minutes. त्याच्यामध्ये नंतर 10 ml डिस्टिल वॉटर टाकायचे, शेक करायचे आणि ते 5 मिनटासाठी ठेवायचे. नंतर देन ॲड 50 ml ऑफ 0.32% or 32% पोटॅशियम परमॅग्नेट सोल्युशन
अँड 50 ml ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. नंतर त्याच्यामध्ये 50 ml पोटॅशियम परमॅंगनेट सोल्युशन टाकायचे. त्याच्यानंतर 50 ml सोडियम हायड्रॉक्साईड टाकायचे म्हणजे NaOH टाकायचे. नंतर ॲड फ्यू ग्लास बेड्स इन जेल डार्ट फ्लास्क टू प्रिव्हेंट फ्रोदिंग अँड बम्पिंग ऑफ द सोल्युशन. त्याच्यामध्ये नंतर ग्लास बेड टाकायचे ते का तर फ्रोदिंग होतं त्यास ज्यावेळेस आपण ते ठेवणार त्यावेळेस त्यामध्ये फ्रोदिंग होतं किंवा बम्प होत होते, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये ग्लास बेड्स ॲड करणार आहोत. सायमल्टेनियसली टेक 10 ml ऑफ बोरिक ॲसिड सोल्युशन इन अ 50 ml बिकर. आणि हे सर्व वरील प्रकार करत असताना सायमल्टेनियसली 10 ml बोरिक ॲसिड एका छोट्याशा बिकरमध्ये घ्यायचं म्हणजे 50 mlच्या बिकरमध्ये 10 mlचं बोरिक ॲसिड घ्यायचं आहे. डिस्टिल द कंटेंट अँड कलेक्ट द लिबरेटेड अमोनिया इन द बिकर कंटेनिंग बोरिक ॲसिड सोल्युशन. म्हणजे ज्यावेळेस आपण ते शेगडीवर किंवा शेगडीवर ठेवणार आहोत वरचं जे आपण जे काही सोडियम हायड्रॉक्साईड पोटॅशियम परमॅंगनेट आणि सॉईल जे काही ठेवलेलं आहे ते, नंतर त्या फ्लास्कमध्ये पाईपमधनं जो छोटा तो पाईप असतो असेंब्लीचा, तो पाईप आपण अमोनिया ज्याच्यामध्ये किंवा बोरिक ॲसिड ज्याच्यामध्ये टाकले ज्या बिकरमध्ये तो त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. डिस्टिल द कंटेंट अँड कलेक्ट द लिबरेटेड अमोनिया. आणि जो अमोनिया आहे तो त्या बोरिक ॲसिडच्या कंटेंटमध्ये कलेक्ट होणार आहे इन द बिकर कंटेनिंग बोरिक ॲसिड सोल्युशन. विथ द ॲब्सॉर्प्शन ऑफ द अमोनिया पिंक कलर ऑफ द बोरिक ॲसिड सोल्युशन चेंजेस टू ग्रीन कलर. इथं काय सांगितलं आहे, विथ द ॲब्सॉर्प्शन ऑफ अमोनिया म्हणजे जे बोरिक ॲसिड आहे तो ते ॲब्सॉर्ब करतं अमोनिया. तर मग जेव्हा अमोनियाचं ॲब्सॉर्प्शन होतं कलर ऑफ बोरिक ॲसिड सोल्युशन चेंजेस. बोरिक ॲसिडचं जे सोल्युशन आहे त्याचा कलर चेंजेस होतो, ग्रीन कलर होतो त्याचा. पिंक कलर ऑफ बोरिक ॲसिड इज चेंजेस इन टू दी ग्रीन कलर. नंतर कलेक्ट ॲप्रॉक्सिमेटली 50 ml ऑफ डिस्टिलेट इन बिकर. आणि तसं 50 ml डिस्टिलेट आहे ते बिकरमध्ये कलेक्ट करायचं 50 ml. टायट्रेट दिस 50 म्हणजे 50 ml होईपर्यंत थांबायचं. असेंब्ली जवळजवळ अर्धा पाऊण तास लागतो 50 ml कलेक्ट व्हायला, इतकाही नाही लागत पण लागतो. टायट्रेट दिस 50 ml डिस्टिलेट विथ 0.02 नॉर्मल सल्फ्युरिक ॲसिड सोल्युशन. आणि हे जे डिस्टिलेट आहे ते 50 ml डिस्टिल वॉटरसोबत टायट्रेट करायचं सल्फ्युरिक ॲसिड सोल्युशन टिल द ओरिजिनल कलर अपियर्स. म्हणजे ते ग्रीन झालेलं आहे त्याचा कलर पिंक होईपर्यंत ते टायट्रेट करायचे सल्फ्युरिक ॲसिडसोबत 0.02 नॉर्मल सल्फ्युरिक ॲसिडसोबत. सायमल्टेनियसली रन ब्लँक विदाऊट सॉईल सॅम्पल. आणि सायमल्टेनियसली दुसरं एक रन करायचं आहे ते त्याच्यामध्ये सॉईल सॅम्पल नसणार आहे असं पुन्हा असेंब्ली लावायची ब्लँकची. नंतर आहे ऑब्झर्वेशन टेबल आहे हा. त्याच्यामध्ये आपण ऑब्झर्वेशन टेबल बघणार म्हणजे हे प्रॅक्टिकल वेट ऑफ सॉईल सॅम्पल टेकन फॉर ॲनालिसिस. आपण किती 1 ग्रॅम सॉईल घेतलेली आहे ॲनालिसिससाठी. नंतर आहे नॉर्मॅलिटी ऑफ सल्फ्युरिक ॲसिड दॅट इज 0.02 नॉर्मल. थर्ड वन आहे व्हॉल्यूम ऑफ सल्फ्युरिक ॲसिड रिक्वायर्ड फॉर ब्लँक टायट्रेशन. म्हणजे आपण ज्यावेळेस टायट्रेशन करू म्हणजे जो ग्रीन कलर आहे त्याचा पिंक होईपर्यंत जे काही टायट्रेशन असेल त्याचं जे काही त्याला आपण वाय म्हणणार आहोत मग ते आहे 0.5 ml. रिडिंग घेतलेले आहेत आपण ऑलरेडी, ते रिडिंग आहे 0.5 ml. नंतर फोर्थ वन आहे व्हॉल्यूम ऑफ सल्फ्युरिक ॲसिड रिक्वायर्ड फॉर सॉईल सॅम्पल. आणि सॉईल सॅम्पलचं व्हॉल्यूम आहे सल्फ्युरिक ॲसिडचं सॉईल सॅम्पलच्या वेळेस जे काय झालं ते तर त्याची ब्युरेट रिडिंग आहे 0.3 ml दॅट इज अ एक्स. कॅल्क्युलेशन आहे एन कंटेंट आपण मिलीग्रॅम पर ग्रॅममध्ये हे कंटेंट करणार आहोत. त्याचं युनिट आहे मिलीग्रॅम पर ग्रॅम. तर त्याचा फॉर्म्युला आहे एन कंटेंट इज इक्वल टू in bracket y minus x into normality of H2SO4 into 0.014 into 1000 divided by weight of soil sample. नंतर मग आपण इथे कॅल्क्युलेशन पूर्ण केलेलं आहे. कॅल्क्युलेशन करून आपलं जे कंटेंट आलेलं आहे एनचं ते आहे 0.0556 मिलीग्रॅम पर ग्रॅम. देन result of the practical is the given soil sample contains 0.056 मिलीग्रॅम पर ग्रॅम नायट्रोजन. हे आहे ओव्हरऑल आपलं नायट्रोजनचं प्रॅक्टिकल. ओव्हरऑल प्रॅक्टिकलचं आपण एकदा समरी बघूयात. हे सेमिस्टर 3चं प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकलचं नेम आहे आपला नायट्रोजन प्रॅक्टिकल दॅट इज वी यूज फॉर दिस जेल डाल्ट मेथड. दिस मेथड इज ऑल्सो कॉल्ड ॲज अल्कलाईन पर मॅग्नेट मेथड. एम आहे टू डिटरमाइन अवेलेबल नायट्रोजन फ्रॉम गिवन सॉईल सॅम्पल. इंट्रोडक्शन आहे की सॉईलमध्ये नायट्रोजन 2 प्रकारे असतो, कॅटॉनिक आणि अनायॉनिक. कॅटॉनिकमध्ये NH4+ आहे आणि अनायॉनिकमध्ये NO3- or NO2-.
नंतर आपण प्रिन्सिपल बघितलं. प्रिन्सिपल आहे नोन क्वांटिटी ऑफ अ सॉईल इज डिस्टिल विथ अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट सोल्युशन विच गिव्स अमोनिया. दिस लिबरेटेड अमोनिया दिस डिटरमाइंड व्हॉल्युमेट्रिकली अँड सर्व ॲज इंडेक्स ऑफ अवेलेबिलिटी ऑफ नायट्रोजन स्टेटस. देन we see reagent, that is sodium hydroxide, potassium permanganate, sulfuric acid, mix indicator and boric acid. Then procedure for this we see then we see observation of this practical. Then we see calculation and formula. आणि आपलं लास्टचं नायट्रोजन कंटेंट आहे सॉईलचं ते आहे 0.056. म्हणजे हे प्रॅक्टिकल आम्ही केलेलं आहे परफॉर्म, त्याचे हे रिडिंग आहेत. रिगार्डिंग टू दिस प्रॅक्टिकल इफ यू हॅव एनी क्वेरी प्लीज आस्क. थँक्यू.